हाय हॅलो नमस्कार. तर आज आपल्याला शुक्रवारचा काय संदेश मिळणार आहे, तर आज आपण कार्ड बघणार आहोत. तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तर तुम्हाला महादुर्गा आलेली आहे. तुम्हाला महादुर्गा सांगत आहे की मी तुमच्यासोबत आहे. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे की गुप्त नवरात्री चालू आहे. जर तुम्ही उपवास वगैरे केले असतील किंवा तुम्ही पूजा वगैरे मांडली असेल आणि देवीकडे तुम्ही कोणती इच्छा मागितली असेल, तर देवी तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करेल. देवी तुम्हाला सांगते आहे की तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुमच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही खूप मेहनतीने कामं करत आहेत, इच्छा मागत आहेत, पूजापाठ करत आहे. तुम्ही इथे बघू शकता इन्फिनिटीची साईन आहे. तर तुमच्याकडे भरभरून पैसा पण येणार आहे, स्ट्रेंथ येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जर एक स्त्री असाल किंवा तुम्ही जरी एक पुरुष असाल, तर तुमच्यामध्ये एक फेमिनिन एनर्जी आहे आणि तुम्ही म्हणजे खूपच हुशार व्यक्ती आहात, मल्टी टॅलेंटेड व्यक्ती आहात. आणि देवी तुम्हाला एवढंच बोलते की तुम्ही जर गुप्त नवरात्री करत असाल, जी 15 जुलैपासून 23 जुलैपर्यंत आहे, आणि तुम्ही महालक्ष्मीचं करत असाल, नवदुर्गाचं करत असाल किंवा कोणत्याही देवीचं तुम्ही आराधना करत असणार, साधना करत असणार, उपास तपास करणार असेल, तर देवी तुम्हाला एवढंच बोलते आहे की तुमच्याकडे भरभरून पैसा येणार आहे. ती जी कोणती तुमची इच्छा असेल ती तर नक्कीच पूर्ण होणार आहे. तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र जाप करायचा आहे, नवदुर्गाचा जो काही मंत्र आहे तो चॅन्टिंग करायचा आहे. आणि तुम्हाला माहीत असेल मंत्र महालक्ष्मीचा, तर तुम्हाला महालक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला विष्णुदेवाला प्रसन्न ठेवावं लागेल. कारण की विष्णुदेव जर तुमच्यावर प्रसन्न असेल तर महालक्ष्मी माता आपोआप तुमच्याकडे येईल, तुम्हाला धनप्राप्ती होईल. आणि कमळाचं फूल तुम्ही देवीला देऊ शकता, गुलाबाचं फूल तुम्ही देऊ शकता. आणि देवीला मनेभाव प्रार्थना करा, देवीचा मंत्र चॅन्टिंग करा. ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णुप्रियाये नमो नमः, ओम धनप्रदाये नमो नमः, ओम विश्वजनन्ये नमो नमः. 108 वेळा चॅन्टिंग करा या मंत्राची आणि देवी तुमच्या कृपादृष्टी करेल, तुमच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण करतील. आणि आपण एक कार्ड आणखीन एक बघणार आहोत. तर महालक्ष्मी आणि नवदुर्गा तुम्हाला सांगत आहे की जी व्यक्ती प्रेग्नंट आहे त्यांना मूलबाळ व्यवस्थित होणार आहे, त्यांची डिलिव्हरी व्यवस्थित होणार आहे. आणि ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांच्यासाठी लक्ष्मी माता, अष्टलक्ष्मी माता त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर होणार आहे. संतान लक्ष्मीची तुमच्यावर कृपादृष्टी होणार आहे. तुम्ही संतान गोपाल मंत्र चॅन्टिंग करू शकतात मूलबाळ होण्यासाठी. ओम श्री क्लीम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्णम त्वाहम शरणम गत. तर तुम्ही हा मंत्र चॅन्टिंग करू शकता 108 वेळा. तुम्हाला नक्कीच संतती प्राप्त होणार आहे, प्रेग्नेन्सी येणार आहे. काही लोकांना ऑगस्टमध्ये प्रेग्नेन्सी राहू शकते, तर काही लोकांना 3 महिन्यामध्ये प्रेग्नेन्सी राहणार आहे. काही लोकांना 3 वर्षानंतर प्रेग्नेन्सी राहणार आहे. तुम्ही बघू शकता की खूप सारे प्रयत्न केले, 3-3 वर्ष, 5-5 वर्ष, 7 वर्ष, कोणाला 10 वर्ष झाले असतील. तर आता तुमची प्रेग्नेन्सी येणार आहे, तुमचे ते गोल्डन दिवस येणार आहे, जे तुम्हाला आई होण्यापासून आता कोणीच थांबू नाही शकत. कारण की तुम्ही बघू शकतात साक्षात अष्टलक्ष्मी आलेली आहे. अष्टलक्ष्मी तुमच्यासाठी आलेली आहे, नवदुर्गा तुमच्यासाठी आलेली आहे. आणि आता गुप्त नवरात्री पण चालू आहेत आणि तुमच्यावर संतान लक्ष्मी माता प्राप्त होणार आहे. तुम्हाला संतांची प्राप्ती होणार आहे. तुम्ही बघू शकता तुमच्याकडे भरभरून पैसा येणार आहे. देवाचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. देव तुम्हाला स्वतःहून त्यांच्या हाताने भरपूर पैसा देत आहे. आणि आज शुक्रवार पण आहे आणि मी तुम्हाला मंत्र सांगितला आहे तो चॅन्टिंग करा. तुम्ही कुबेर मंत्र पण चॅन्टिंग करू शकतात, जेणेकरून तुमचा आलेला पैसा कुबेर देव एकदम सेविंग करायला मदत होईल. जर तुमच्या हातातून सातत्याने पैसे जातात तर तुमच्याकडे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे भरभरून पैसा येणार आहे. क्वीन ऑफ पेंटिकल आलेले आहे की तुम्ही एवढे पैसेवान होणार आहेत, तुम्ही करोडपती होणार आहे, भरभरून पैसा येणार. फक्त तुम्ही क्लेम करा, विश्वास करा. तुम्ही ज्या पण देवांना मानता त्यांच्यावर विश्वास करा. देव तुम्हाला भरपूर पैसा देणार आहे.
आणि बघू शकतात किंग ऑफ पेंटिकल आले आहे, की तुम्ही जे कपल असणार त्यांच्याकडे भरभरून पैसा येणार आहे. त्यांचं लग्नही नाही झालं आहे पण ते रिलेशनमध्ये आहे, त्यांच्याकडे पण पैसे येणार आहे. जे कपल आहेत ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्याकडे भरभरून पैसा येणार आहे. किंग आणि क्वीन पेंटिकल आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुमचं रिलेशन खूप छान होऊ शकता. आणि जी सिंगल व्यक्ती आहे किंवा रिलेशनमध्ये असेल, जी कोणती स्त्री पुरुष असतील, त्यांना सांगितलं आहे की तू इंडिपेंडन्स हो, स्वतंत्र हो, तू सेल्फ लव्ह कर, सेल्फ डाऊट करू नकोस. आणि तू खूप प्रेमळ व्यक्ती आहेस, तू चांगल्या गोष्टी डिझर्व करतोस, तू प्रेम डिझर्व करतो. पण आता आधी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, स्वतःसाठी काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. आजपर्यंत तू खूप लोकांसाठी सॅक्रिफाईस केलेत, तू लोकांसाठी पैसा दिला, लोकांवर प्रेम दिला, लोकांवर विश्वास केला. पण आता तुझी वेळ आहे. आता तुला स्वतःवर प्रेम करायचं, स्वतःला रिस्पेक्ट द्यायची, स्वतःची काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही एक अशी व्यक्ती बनणार आहे तुमच्या पूर्ण खानदानामध्ये की ज्याच्याकडे तुम्ही बघू शकता कार्ड्स, त्याच्याकडे डोक्यात पैसा आहे, इथे तुम्ही बघू शकता हृदयाजवळ पैसा आहे, हातात पायात तुमच्याकडे इतका पैसा असणार की तुमच्या खानदानात तुम्ही करोडपती बनणार आहेत, अरबपती बनणार आहेत. तुम्हाला डिवाईन भरभरून पैसा देणार आहे, ज्या शक्तीत तुम्ही भरपूर धार्मिक ट्रॅव्हल करणार आहेत. आता तुम्ही बघू शकतात की आता गुप्त नवरात्री चाललेली आहेत, आषाढी चालू आहेत. कोणी स्वामीन भक्ती करत आहेत तर ते शिर्डीला कोणी जाऊ शकतं, महाकालला जाऊ शकतं, देवींच्या टेम्पलला जाऊ शकतं. तर धार्मिक टेम्पल करणार आहे तुम्ही ओव्हरऑल, की जिथे पण तुम्ही कुठे फिरायला जाणार आहे तिथे तुम्हाला देवदर्शन नक्कीच होणार. तुम्ही देवदर्शनाला जाणार असणार आहे. आणि अजून एक कार्ड बघूया आपण. तुम्ही चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट करा, निगेटिव्ह गोष्टी विचार करू नका, कारण की शब्दांमध्ये खूप पॉवर असते. तुम्ही जो विचार करणार तेच तुमच्यासोबत घडणार. तुम्ही चांगले विचार केलं तर तुम्ही चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट करणार आहेत. आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य इतकं सुंदर करू शकतात की कोणी विचारही करू शकणार नाही की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. तर हार मानू नका, तुम्ही करत राहा. महालक्ष्मी माता, नवदुर्गा माता तुमच्यासोबत आहे. नवदुर्गा माता तुम्हाला ब्लेसिंग देत आहे. ज्यांचं घर नाही झालं आहे त्यांना घर मिळणार आहे. तुम्ही बघू शकता 1111 कमेंट करा, होम म्हणून कमेंट करायला विसरू नका. खूप लोकांच्या घरामध्ये भरपूर फंक्शन वगैरे होणार आहे, लग्न होऊ शकतं, बेबी शॉवर होऊ शकते आणि कोणाचं तरी घर होणार आहे किंवा तुम्ही कोणाच्या तरी घर झालं आहे तर त्यांच्या फंक्शनला तुम्ही जाऊ शकतात. लास्ट कार्ड सेलिब्रेशन. मी तुम्हाला बोललेली आहे की भरपूर सेलिब्रेशन येणार आहे या 3 महिन्यामध्ये. पण भरपूर तुमच्याकडे फंक्शन येणार आहे, बड्डे, ॲनिव्हर्सरी, बेबी शॉवर, लग्न, साखरपुडा आणि ट्रॅव्हलिंग पण भरपूर येते. आणि भरभरून तुमच्या आयुष्यामध्ये कॉन्टॅक्ट्स वाढत आहेत, फ्रेंडशिप वाढत आहे, प्रोग्राम येत आहे भरपूर सारे छान छान. आणि सणचं काढे, ज्यांना प्रेग्नेन्सी राहणार नाही असं वाटतं तर त्यांना प्रेग्नेन्सी राहणार आहे 2026-27मध्ये. लग्न पण होणार आहे या 2 वर्षामध्ये, तुम्ही बघू शकतात. ज्यांना पण टेन्शन होतं की आमचं लग्न होईल की नाही तर त्यांचं लग्न पण होणार आहे. ज्यांना प्रेग्नेन्सी आहे त्यांना मुलगा होऊ शकतो. आणि असं काही नाही, मुलगा मुलगी हे सगळे समानच आहे, पण मुलगा होऊ शकतो. तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. जे काय असेल, लग्न असेल, करिअरमध्ये असेल, जॉबमध्ये असेल, तुमची कोणती तरी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण एक लास्ट कार्ड घेणार आहोत. तुमच्याकडे भरभरून फंक्शन, भरभरून पैसा, तुम्ही करोडपती, अरबपती होणार. क्लेम करायला विसरू नका ही एनर्जी. खूप सारे फंक्शन येणार आहे, खूप सारं सेलिब्रेशन येणार आहे, फ्रेंड्स येणार आहेत, न्यू ऑपॉर्च्युनिटी येणार आहे, जॉब येऊ शकतो, न्यू बिझनेस येऊ शकतो. तुम्ही पण यूट्यूब चॅनल चालू करू शकाल आणि खूप छान छान तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडणार आहे या 2 वर्षामध्ये, या 2 महिन्यामध्ये. मला 2 वीकची पण येते आणि 2 दिवसाची पण एनर्जी येत आहे की भरपूर फंक्शन येणार आहे, खूप सारे ट्रॅव्हल्स येणार आहेत, पण ते धार्मिक ट्रॅव्हल असणार आहे. आणि सगळं तुमच्यासोबत चांगलं होस. तुम्ही एकदम चांगली ट्रॅव्हल करा, सुरक्षित ट्रॅव्हल करा. बाहेर निघताना देवाचं नाव घेऊन निघा आणि देव तुमचं सर्व चांगलं करो. महालक्ष्मी, अष्टलक्ष्मी, नवदुर्गा तुमचे कल्याण करो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच देवाचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.